आज आपण अंबाजोगाई शहरातील हत्तीखाना ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहोत। तर चला मग सुरू करूया। मी मयूर कांबळे आपलं सगळ्याचे स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। अंबाजोगाई हे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक शहर आहे। हे शहर धार्मिक, साहित्यिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेले आहे। राजकीय व धार्मिक दृष्ट्या हे शहर अनेकदा केंद्रस्थानी राहिले आहे। अनेक संन्यासी, संत आणि वैद्यकीय तज्ञ यांचा प्रभाव शहरावर आहे। मराठवाडा मुक्तीसंग्रामातही अंबाजोगाई शहराने मोलाची भूमिका बजावली होती। अंबाजोगाई येथील हत्तीखाना इतिहासाचा एक विस्मरणात गेलेला खजिना। अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर आहे। हे शहर मुख्यतः योगेश्वरी देवीच्या शक्तिपीठामुळे प्रसिद्ध आहे, परंतु इथेच लपलेलं एक मौल्यवान रत्न आहे हत्तीखाना। हे ठिकाण केवळ एक वास्तू नाही, तर ते शतकानुशतकांचा इतिहास, धार्मिक प्रवाह आणि कोरीव शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे। हत्तीखाण्याचा इतिहास, कालखंड, हत्तीखाण्याचे मूळ बांधकाम इसवी सन पूर्व 2-1 शतकात झाले असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे। नावाचा उगम हत्तीखाना म्हणजे हत्तींसाठी बनवलेले घर असे सामान्य अर्थाने घेतले जाते। मात्र येथे कोणताही ठोस पुरावा नाही की येथे खरोखर हत्ती ठेवले जायचे। खाणा म्हणजे खोदलेली गुहा असा शब्दशास्त्रीय अर्थ लक्षात घेता हत्तीखाना हा लोकपरंपरेतून आलेला शब्द असावा। रचना: हत्तीखाण्यातील गुहा ही डोंगराच्या एका भागात पूर्णपणे पाषाणात खोदलेली आहे। आत गेल्यावर एक प्रवेशद्वार, नंतर एक मुख्य सभागृह आणि त्याच्या भोवती स्तंभ, छोटे कक्ष व चौथरे दिसतात। काही ठिकाणी नक्षीकाम, देवी देवतांची मूर्तिशिल्पे व जलव्यवस्था म्हणजे पाणी वाहून नेणाऱ्या नळींसारख्या खाचा आढळतात। स्तंभशैली व शिल्पकला: अनेक स्तंभावर कमलाकृती शिरोभाग तसेच गोलाईत कोरलेले रेखीव डिझाईन्स आढळतात। धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व: हे ठिकाण पूर्वी ध्यान, वाचन आणि प्रवचनासाठी वापरले गेले असावे। हत्तीखाण्याच्या परिसरात ध्यानस्थ वातावरण, गुहेतून वाहणारा गार वारा आणि एकाग्रतेला पूरक शांतता आजही अनुभवता येते। भौगोलिक स्थिती: हत्तीखाना हे अंबाजोगाई शहराच्या मुख्य भागापासून 2-3 किलोमीटर अंतरावर एका टेकाडात आहे। योगेश्वरी देवी मंदिराला भेट देणारे अनेक भक्त येथे सहज पोहोचू शकतात। आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि हिरवळ असलेला आहे। हत्तीखाना जतनाची गरज: सध्या हत्तीखाण्याचे रक्षण, संवर्धन आणि प्रचार कमी प्रमाणात होत आहे। स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभाग आणि लोकांनी मिळून याचा सांस्कृतिक वारसा जपावा लागेल। येथे पर्यटकांसाठी मार्गदर्शक फलक, माहिती केंद्र व साफसफाई व्यवस्था असणे आवश्यक आहे। कसे पोहोचाल? सर्वात जवळचे मोठे शहर मार्ग लातूर 100 किलोमीटर, संभाजीनगर 250 किलोमीटर, रेल्वे स्थानक परळी वैजनाथ 30 किलोमीटर, बस सेवा MSRTC द्वारे अंबाजोगाई शहरात नियमित सेवा। अंबाजोगाई शहरातून ऑटोरिक्षा किंवा खासगी वाहनांनी हत्तीखाण्याजवळ जाता येते। उपसंहार: हत्तीखाना हे फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तर ते आपल्या पूर्वजांच्या आध्यात्मिक, स्थापत्य आणि कलात्मक दृष्टिकोनाचे स्मारक आहे। हे ठिकाण आजही आपल्या गूढतेमुळे, शांततेमुळे आणि विस्मृतीत गेलेल्या इतिहासामुळे प्रत्येक जिज्ञासू पर्यटकाने एकदा तरी अनुभवायला हवे। अंबाजोगाई शहराजवळ टेकाडात असलेले हत्तीखाना हे एक प्राचीन कोरीव गुहास्थळ आहे। यामध्ये गुहा, स्तंभ व सभागृहाची रचना दिसते। येथे स्थापत्य, कोरीव नक्षीकाम आणि गुहांचे धार्मिक उपयोग यांचे पुरावे मिळतात। आजही ते गूढ आणि शांततेने भरलेले ठिकाण आहे। हत्तीखाण्याच्या रूपाने अंबाजोगाईला इतिहासाचे नाते जोडले आहे। अंबाजोगाई हे केवळ एक शहर नाही, तर इतिहास, श्रद्धा, साहित्य आणि सांस्कृतिक जीवनाचा संगम आहे। येथे शतकानुशतकांची कहाणी कोरलेल्या शिल्पांत, देवळांत आणि गल्ल्यांत दडलेली आहे। या शहराची ओळख केवळ देवीच्या दर्शनापुरती मर्यादित नाही, तर ही अशी एक भूमी आहे जी माणसाला इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा स्पर्श देऊन जाते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। कमेंट करा, शेअर करा, लाईक करा
ज्यामुळे आम्ही आणखी नवनवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येऊ. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात वसलेलं ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेलं शहर म्हणजे अंबाजोगाई. अंबाजोगाई मराठवाड्याचं सांस्कृतिक रत्न. अंबाजोगाई हे एक प्राचीन परंपरा, संतांचा वारसा, भव्य मंदिरे, दगडी स्थापत्य आणि सामाजिक जागृतीचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं. अंबाजोगाई फक्त एक धार्मिक नगरी नाही, तर ती एक संवेदनशील, ऐतिहासिक आणि पर्यटकांसाठी अद्वितीय अनुभव देणारी भूमी आहे. अंबाजोगाईतील हत्तीखाना हे एक विस्मयजनक ठिकाण आहे, जिथे एक दगडातून कोरलेला हत्ती पाहायला मिळतो. महाराष्ट्रात अशी शिल्प फार कमी ठिकाणी दिसतात. जर तुम्हाला अंबाजोगाईचं हे दर्शन आवडलं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लवकरच आम्ही अंबाजोगाईच्या विस्मयकारक ठिकाणांचं प्रत्यक्ष व्हिडिओ दर्शन घेऊन येणार आहोत. तुमचं मत आम्हाला कळवा. हा व्हिडिओ लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय अंबाजोगाईत आणखी काही ऐतिहासिक ठिकाणं असतील तर आम्हाला नक्की सुचवा.